बायोचारला बाहेरच्या देशामध्ये ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं. ते का? तर ही पावडर आहे ना, तुम्ही जर मातीत टाकली तर जमिनीची सुपीकता वाढवतं. जर हवेच्या प्रदूषणासाठी वापरलं तर ते हवा सुधारतं आणि पाण्याचंही प्रदूषण कमी करतं. ते शुद्धीकरणासाठी वापरता येतं. म्हणजे जिथं जाईल तिथं सोनं. बायोचार म्हणजे जसं आपण श्वास घेतो ना, तसंच झाडं पण श्वास घेतात, पण ते कार्बन डायऑक्साईड इनहेल करतात आणि ऑक्सिजन एक्सेल करतात. म्हणजे होतं काय की हा कार्बन डायऑक्साईड त्यांच्या आतमध्ये साठलेला असतो. आता जेव्हा त्यांचं आयुष्य संपतं तेव्हा या कार्बनचे दोन गोष्टी होतात. एक तर त्यांना उघड्यावर जाळलं तर त्याचा धूर होतो, कार्बन डायऑक्साईड हवेत जातो आणि तो राक्षस होतो. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग सारखे बरेच प्रॉब्लेम्स येतात. पण जर आपण विशिष्ट पद्धतीने त्याची प्रक्रिया केली आणि त्याला एका संतुलित वातावरणात त्याला उष्णता दिली तर त्याचा बायोचार होतो. म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर, पाणी, त्याच्यातले ग्लुकोज सगळं निघतं आणि एक पोकळ काळा दिसणारा एक स्पंज सारखा पदार्थ होता. यालाच बायोचार असं म्हणतात. आणि याची उपयुक्तता फार जास्त आहे. म्हणजे मातीत तर आहेच, पण तुम्ही बघताल तर ऑटोमोटिव्ह मध्ये, मेडिसिन्स मध्ये, वॉटर प्युरिफिकेशन, एनर्जी स्टोरेज, दात चमकवण्यापासून ते न्यूक्लिअर ब्लँकेटिंग पर्यंत याचा उपयोग आहे.